बंडू काकांचे एवढे मिस कॉल्स? पाच मिस्ड कॉल्स आहेत बंडू काकांचे. हो, मला पण आले. काय बोलायचं असेल एवढं? थांब, मी फोन करते. हॅलो काका, काय झालं? तुम्ही फोन केला होता? हं? हो हो हो, ये. या काय झालंय? यश, काय झालंय? काय झालं? परी. परीच का? नेहा, नेहा, अरे काय झालंय? ही बाय न करता घाईघाईने निघून का गेली? अरे काय चाललंय इथं? मला कोणी काहीच सांगत नाहीये. रिक्षा, रिक्षा. रिक्षा, रिक्षा. नेहा, बस 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 पटकन. चला चला. नको मला. असं काय करतेस बाळा? हे प्यायल्यामुळेच तुला बरं वाटलं की नाही? चल पटकन संपवून टाक. आता नकोय. परी बाळा असा हट्ट नाही करायचा, नाही तर मग ते डॉक्टर काका रागावतील ना तुला. हो, रागवणारच आहे मी. हे संपवलं नाही तर मला इंजेक्शन द्यावं लागेल. इंजेक्शनला घाबरत नाही, ते रोज घेते इंजेक्शन. पण डॉक्टर काका, हे इंजेक्शन माझ्या आईला द्यायला सांगा ना, मग टोचत नाही. हे इंजेक्शन आईला देता येणार नाही, मलाच द्यावं लागेल आणि हे खूप टोचेल. काय म्हणाले डॉक्टर काका? ऐकलंस ना? चल चल चल, पटकन संपवून टाक. शाबाश. डॉक्टर काका, तुमच्यामुळे माझा निळचरी उपास मोडला. आता माझ्या आईचं काम नाही होणार. परी, परी, अडा, काय चालू राजा तुला? तुला माहितीये ना तुझ्या आईला तुझी किती काळजी आहे. पण मी हे तुझ्यासाठी. मला काय ऐकायचं नाही. आधीच काय दुखणी कमी आहेत का? तुम्ही परीच्या आई आहात ना? मला तुमच्याशी बोलायचं आहे. हे बघा, तिला पहिलं पोटभर जेवायला द्या. डायबेटिक पेशंटने दिवसभर खाल्लं नाही तर खूपच गंभीर परिणाम सोसावे लागतात. देवाच्या कृपेने सगळं निभावलं, पण यापुढे तिच्या खाण्यापिण्याची अजिबात हेळसांड होऊ देऊ नका. डॉक्टर, एक मिनिट. ही औषधं तिला वेळेवर द्या. फ्रेंड, तू समजव ना आईला. आई आजपासून माझं काय ऐकणारच नाही. काय समजावू परी? आणि का समजावू तिला? बरोबर बोलते. तेव्हा परी लहानांनी ना लहानांसारखंच वागायचं. अभ्यास करायचा, खायचं प्यायचं खेळायचं, गोष्टी सांगायच्या. तू काय करतेस? किती त्रास होतो या वागण्याचा आईला माहितीये. आणि आज काय तू आईसाठी उपवास ठेवलास का? खूप ताट भरून आणा आधी हिच्यासाठी. आणते. परी, हे बघ, मोठ्यांचे प्रश्न ना मोठ्यांना सोडवते, कळलं? तू परत जर का अशी वागलीस ना तर
माझ्यापेक्षा वाईट कोण नाही सांगून ठेवतो मी आत्ताच तुला. काकू द्या ते ताट इकडे. काय गरज आहे तुला हे सगळं करायची? काय झालं असं तुला म्हणजे चक्कर येऊन पडलीस तू? यश, अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो. आणा ते ताट आणा इकडे द्या. आणि तिने काय वाईट हेतूने केलंय? कदाचित माझं ओरडणं परीला परांजपेच्या अजून जवळ आणेल. हे बघा परांजपे, परीने जे केलं ते चूकच आहे. आणि त्यामुळे जर का नेहाने तिला काही शिक्षा द्यायची ठरवली तर ते योग्यच आहे. काय काय बोलताय काय तुम्ही? यश प्लीज थांबवा. अहो आधीच एक तर त्या पोरीला बिचारीला आईचा वेळ मिळत नाही. तुम्ही त्यात आणखीन अडचणींमध्ये वाढ करू नका प्लीज. मी वाढवतोय अडचणी? या परीच्या अशा वागण्यामुळे वाढत्यात अडचणी. तुम्ही प्लीज बाहेर जाऊन थांबाल? मी भरवीन तिला. हा, तुम्ही बाहेर जाऊन थांबा. थँक्यू. परिबाळा, न्यू फ्रेंडच्या हातून खाणार ना? आई सॉरी, मी पुन्हा असं नाही वागणार. सॉरी. बाळा, तू माझं टेन्शन घेऊ नकोस. शाणं बाळ आहे ना माझं. परांजपे, थँक्यू. नेहाजी थँक्यू कशासाठी? तुम्ही होता म्हणून. नाहीतर परीचं गेट इट. आय एम सॉरी फ्रेंड. नव्हतं ओरडायचं मला, पण कधी कधी काही गोष्टी जुळवून येण्यासाठी थोडं टफ व्हावं लागतं. नेहा, तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे.